नमस्कार श्रोते हो. पुस्तक आपल्या भेटीला या आजच्या भागात मी मंगेश जनार्दन घोडके तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक असं पुस्तक ज्याने भूतकाळापासून वर्तमानपर्यंतच्या मानवी इतिहासाची मूलभूत कल्पना बदलून टाकलेली आहे. हे पुस्तक आहे सेपियन्स, मानवाचा एक संक्षिप्त इतिहास. विख्यात इतिहासकार युवाल नोआ हरारी यांचं सेपियन्स, मानवाचा एक संक्षिप्त इतिहास. आज आपण या पुस्तकात मांडलेल्या 3 प्रमुख क्रांत्या, मानवाच्या कल्पनाशक्तीची अफाट शक्ती आणि या प्रगतीने पृथ्वीवर कशा प्रकारे प्रभुत्व मिळवले यावर सखोल चर्चा करणार आहोत. तसेच हे पुस्तक आपल्याला आपल्या अस्तित्वाची व्याख्या आणि भविष्यातील शक्यतांवर कसे विचार करायला लावते यावर भाष्य करूया. सर्वप्रथम मी पुस्तकाचं ओळख करून देतो. सेपियन हे पुस्तक मूळतः 2011 मध्ये हिब्रू भाषेत प्रकाशित करण्यात आलं होतं. कारण याचे जे लेखक आहेत युवाल नोआ हरारी हे इस्रायली मिलिटरी हिस्टॉरियन आहेत. 2014 मध्ये याचा इंग्रजी अनुवाद झाला. हे पुस्तक लोकप्रिय इतिहास, पॉप्युलर हिस्ट्री या शैलीत मोडते. तर ते केवळ ऐतिहासिक तथ्य सांगत नाही, तर मानववंशशास्त्र, जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समन्वय साधते. युवाल नोआ हरारी हे ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतलेले प्रसिद्ध इस्रायली इतिहासकार आहेत. या पुस्तकाद्वारे त्यांनी मानवी इतिहासाच्या 300,000 वर्षाचा संक्षिप्त पण अत्यंत वाचनीय आढावा घेतलेला आहे. हे पुस्तक आपल्या अनेक मूलभूत समजुतींना आव्हान देते. या पुस्तकात पारंपरिक कथानक नसून मानवी प्रजातीचा प्रवास 4 प्रमुख भागांमध्ये विभागलेला आहे. तो कसा तो आपण पाहूया. पहिलं आहे हे कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन, म्हणजेच संज्ञात्मक क्रांती. म्हणजे सुमारे 70,000 वर्षापूर्वी मानवामध्ये काल्पनिक भाषा म्हणजे फिक्शनल लँग्वेज विकसित झाली. या क्षमतेमुळे सेपियन्सला अशा गोष्टींवर विश्वास ठेवता आला ज्यांचे केवळ सामूहिक कल्पनेत विश्वास आहे. उदाहरणार्थ राष्ट्र, देव, कंपन्या इत्यादी इत्यादी. ही शक्ती सेपियन्सच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. दुसरं रेव्होल्यूशन आहे ते कृषी, ॲग्रिकल्चर रेव्होल्यूशन. सुमारे 12,000 वर्षापूर्वी मानवाने भटकंती सोडून शेती करायला सुरुवात केली. हरारींच्या मते ही क्रांती मानवाच्या जीवनातील सर्वात मोठी फसवणूक आहे. लक्षात घ्या, क्रांती जी काही ॲग्रिकल्चर क्रांती झाली ती मानवाची सर्वात मोठी फसवणूक आहे. कारण यामुळे सरासरी मानवाचे जीवन अधिक कष्टप्रद झाले आणि त्यांचे स्वातंत्र्य हिरावून गेले. हे कसे ते आपण पुढे बघूया. त्यानंतर तिसरी क्रांती आहे ती युनिफिकेशन ह्युमनकाइंड, म्हणजे मानवाचे एकत्रीकरण. जसा मानव एकत्र येऊन समाजामध्ये राहू लागला. या टप्प्यात पैसा, साम्राज्य आणि धर्म यासारख्या कल्पनांनी जगाला एकत्र आणले आणि एका मोठ्या परस्परांशी जोडलेल्या व्यवस्थेचा पाया घातला. त्यानंतर चौथी क्रांती आहे ती वैज्ञानिक क्रांती, सायंटिफिक रेव्होल्यूशन. गेल्या 500 वर्षात विज्ञानाचा उदय, भांडवलशाही आणि औद्योगिक क्रांतीमुळे मानवाने अभूतपूर्व शक्ती मिळवली. पुस्तकाच्या शेवटी भविष्यातील शक्यांतर आणि होमोसेपियन्सचे होमोड्यूस मध्ये होणारे रूपांतर यावर चर्चा केलेली आहे. साधारणपणे याचा अंदाज असा की हे पुस्तक लिहिल्यानंतर AIचा जो काही आता सर्वत्र वापरलं गेलं आहे, त्याचबरोबर रोबोटिक्स आलं, या सर्वांच्या बाबतीत त्यांच्या पुढच्या पुस्तक म्हणजे होमोड्यूस यामध्ये लिहिलेले आहे. या पुस्तकाचा मुख्य नायक हा होमोसेपियन ही प्रजाती आहे. आता या पुस्तकातल्या काही पात्रांवरती विचारी हो. हरारी यांच्या प्रजातीच्या वस्तुनिष्ठतेपणे पाहता सेपियन्सची ओळख एका शक्तिशाली आणि कधीतरी विनाशकारी प्रजाती म्हणून करून दिली आहे. आपल्या बुद्धीचा आणि काल्पनिक कथांवर विश्वास ठेवण्याच्या क्षमतेचा वापर करून आपण इतर मानवी प्रजातींना, म्हणजे उदाहरणार्थ निएंडरथल कसे संपवले आणि जगावर कसे प्रभुत्व मिळाले हे दाखवलेले आहे. इतर मानव जाती म्हणजेच निएंडरथल, होमो इरेक्टस यांचा उल्लेख सेपियन्सचे प्रतिस्पर्धी म्हणून केला आहे, ज्यांच्या तुलनेत सेपियन्सच्या कल्पनाची शक्ती अधिक प्रभावी होती. या प्रजातीबाबत थोडंसं मी तुम्हाला सांगतो. जसं की आपण कॅट फॅमिली म्हणतो, म्हणजे मांजर आहे, वाघ, सिंह, त्यानंतर लेपर्ड किंवा आपण म्हणू चित्ता, या सर्व ज्या प्रजाती आहेत या कॅट फॅमिलीमध्ये येतात. तशाच प्रकारे होमोसेपियन म्हणजे मानवाच्या सुद्धा जवळजवळ 7 प्रजाती होत्या आणि त्या प्रजातीमध्ये होमोसेपियन ही जी प्रजाती आहे ही जास्त प्रगत होत गेली, त्याचा उत्कर्ष होत गेला आणि आज जे आपण आहोत ते आपल्याला होमोसेपियन असं म्हटलं जातं.
त्यामुळे त्या काळात असलेल्या ज्या काही दोन प्रमुख जमाती होत्या, निएंडरथल आणि होमो इरेक्टस, या दोघांनाही मागे टाकून सेपियन हा सर्वात उत्कृष्टपणे त्यांनी स्वतःची उत्कर्ष करून घेतला आणि त्यांनी आत्ताच्या जगात जे काही सामाजिक परिवर्तन केलंय त्या आपल्याला दिसतं आहे. यामध्ये काही काल्पनिक पात्रे म्हणजेच पैसा, धर्म, मानवाधिकार आणि कंपन्या ही काल्पनिक पात्रे आहेत, जी खऱ्या पात्रांसारखीच कार्य करतात. ही पात्रे कोट्यावधी लोकांना एकत्र आणतात आणि त्यांच्या कृती नियंत्रित करतात. याच काल्पनिक कथांमुळे मानवी इतिहास घडला. त्यामुळे मित्र, एक लक्षात घ्या, या पुस्तकामध्ये मानव कसा घडत गेला, त्याच्यात कशी उत्क्रांती होत गेली याबद्दलची माहिती आहे. त्यामुळे यात रेफर करत असताना त्यांनी मानवाला कोणत्या कोणत्या गोष्टी बद्दल आकर्षण म्हणा किंवा कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, जसं की पैसा, धर्म, ह्युमन राईट्स, कंपनी, कॉर्पोरेशन, कंपनी म्हणजेच एखादा समूह निर्माण होणं, या अर्थाने या ठिकाणी नमूद केलेले आहे. या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे हा केवळ सेपियन्स हीच प्रजाती अशा गोष्टीवर विश्वास ठेवू शकते ज्यांचे भौतिक अस्तित्व नाही. या सामायिक कल्पनेमुळे आपण मोठ्या संख्येने एकत्र काम करू शकलो आणि इतरांवर मात करू शकलो. म्हणजे मानवाची उत्क्रांती होता होता मानव ज्यावेळेला शेती करू लागला, एकत्र येऊ लागला, सामाजिक होत गेला, त्यावेळेला त्यांनी आपले वर्चस्व वाढवण्यासाठी आपल्या आजूबाजूला आपण म्हणू कंपन बांधलं, बाउंड्री केल्या, देश निर्माण केले, त्यानंतर राष्ट्र निर्माण केली. त्याचबरोबर मग त्या राष्ट्रांची काही कायदे, काही कानून तयार झाले आणि त्या अनुषंगाने तो आपला पुढे आपली वाटचाल करत गेला. त्यानंतर यामध्ये प्राइस ऑफ प्रोग्रेस, प्रगतीची किंमत काय असेल. सो कृषी क्रांतीमुळे अन्न उत्पादन वाढले असले तरी त्यामुळे प्राण्यांचे आणि मानवाचे वैयक्तिक जीवन अधिक दुःखद झाले आणि पर्यावरण अधिक शोषले गेले. ही प्रगतीची किंमत हा एक महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याचदा या विषयावरती म्हणजे ॲग्रिकल्चर रेव्होल्युशनवरती हा प्रश्नचिन्ह उभा केला जातो की ही खरंच मानवाच्यासाठी उपयोगाची आहे की मानवाला त्यामुळे अपाय झालेला आहे. याबाबतीत जर का तुम्हाला बोलायचं झालं तर आपण बऱ्याचदा ऐकतो काही धान्य प्रकार आहे, हायब्रिड आहेत किंवा संकरित आहेत, काही संकरित गायी आहेत, त्याचबरोबर काही जास्त उत्पादन करण्यासाठी केलेले नवीन नवीन प्रयोग आहेत, ज्यामुळे आपल्याला आजच्या जगामध्ये, आजच्या वेळेला आपण बऱ्याचदा ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक गोष्टी यावरती जास्त भर देतो. परंतु तुम्ही एक लक्षात घ्या, या ज्या कृषी क्रांतीमुळे हाच प्रकार झालेला आहे की कृषी क्रांतीमुळे बरेचसे तुमचं जीवनामध्ये असलेले पाणी म्हणा, फूल म्हणा, फळ म्हणा किंवा काही धान्य म्हणा, यामध्ये जो काही हायब्रिड म्हणा आलेला आहे की ज्याच्यामुळे मानवाला त्याची किंमत मोजावी लागते आहे. त्यानंतर हॅपीनेस अँड मिनिंग म्हणजे सुख आणि अर्थ. हरारी शेवटी हा महत्त्वाचा तात्विक प्रश्न विचारतात की आपण आपल्या शिकार करणाऱ्या पूर्वजांपेक्षा आज अधिक सुखी आहोत की सुख कशात आहे याचा शोध ते घेत आहेत. बघा, या ठिकाणी फार महत्त्वाचा मुद्दा केलेला आहे की अगदी पूर्वज जे आपले शिकार करत होते ते जास्त सुखी होते की आपण, जे आज आपण आपल्या पोटापाण्यासाठी दररोज आपण वणवण करत असतो, आपला जो संघर्ष चालू असतो, त्या अनुषंगाने मी असं म्हणेन की अगदी ते न करता अगदी आजोबा पणजोबांच्या काळापर्यंत जरी आपण विचार केला तरी आपल्याला असं कळेल की पणजोबांकडे किती धान्य असेल, पैसा असेल किंवा त्यांच्याकडे किती श्रीमंती असेल, यापेक्षा ते किती समाधानी होते. या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे जसजसं आपण उत्क्रांती करत चाललो आहे, आपला उत्कर्ष करत चाललेला आहे, त्या पद्धतीने आपण खरंच सुखी होत चाललो आहे का याबद्दल सुद्धा भाष्य करण्यात आलेलं आहे. विज्ञान आणि भविष्य. विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाला कसे बदलले आणि होमोसेपियनचे जैविक भविष्य कसे असेल यावर गंभीर चर्चा करण्यात आली आहे. याचा भाग म्हणजे आपण एक लक्षात घ्या, जैविक भविष्य म्हणजे बायो इंजिनिअरिंग, ज्यामुळे माणूस हा कशा पद्धतीने आपण म्हणून तयार होतो किंवा त्याची उत्क्रांती म्हणण्यापेक्षा त्याचा जन्म कसा होतो. आत्ताच्या जगामध्ये आपण जर का बघाल तर वेगळ्या पद्धती किंवा वेगळे प्रयोग सुरू झालेले आहेत. त्यामुळे मानवाचा जो काही अस्तित्वाचा प्रश्न आहे तो कशा पद्धतीने पुढे येईल, त्यानंतर कोण त्याच्यावरती हावी होईल, मनुष्य जातीवरती कोणता प्रकार हावी होईल. जसं आपण म्हणू आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत, रोबोट्स आहेत. सध्या बायो इंजिनिअरिंग अशा पद्धतीने आहे की रोबोट्स तुम्हाला अगदी हुबेहूब मानवासारखे दिसतील. त्यामुळे विज्ञान आणि भविष्य ह्यामध्ये आपल्याला काय दिसेल हे काही सांगता येत नाही. हरारी यांची जीवनशैली अतिशय अभ्यासपूर्ण असूनही ती वाचायला खूपच सोपी आणि आकर्षक आहे. ते जटिल आणि विशाल ऐतिहासिक माहितीला एका रोमांचक कथेसारखे सादर करतात.
त्यामुळे लक्षात घ्या, लाखो वर्षांचा इतिहास असलेला मनुष्य प्राणी याच्याबद्दल एक कन्साइज हिस्ट्री ह्युमन काइंड्स अशी ती पुस्तकाची एक कल्पना आहे. पुस्तकाचा सूर बुद्धिवादी, प्रश्न विचारणारा आणि कधी कधी कठोर टीकात्मक आहे. त्याचनंतर माझ्या मते सेपियन्स हे आजच्या काळात प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक आहे. या पुस्तकाने माझ्या जीवनातील अनेक मूलभूत धारणांना आव्हान दिलेले आहेत. आपल्याला ज्या गोष्टी नैसर्गिक किंवा शाश्वत वाटतात त्या केवळ आपल्या सामूहिक कल्पनाशक्तीमुळे निर्माण झालेल्या आहेत. हे सत्य स्वीकारणे विचारप्रवर्तक आहे. एवढ्या मोठ्या कालखंडातील माहितीला इतक्या सहज आणि आकर्षक पद्धतीने एकत्र आणणं हे हरारींचं मोठं यश आहे. माझ्या मते की आपण ज्यावेळेला काही गोष्टी म्हणतो की मी, माझं कुटुंब, माझा देश, माझं राष्ट्र किंवा म्हणून माझं शहर किंवा माझं राज्य, या गोष्टी कधी होतात जर का आपल्याकडे कल्पना असेल की आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे बऱ्यापैकी या गोष्टीवरती त्यांनी उहापोह केला आहे आणि त्याबद्दल विचार करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलेला आहे. या पुस्तकाचे सर्वात मोठं बलस्थान म्हणजे की संज्ञात्मक क्रांती आणि काल्पनिक वास्तव म्हणजे इमॅजिन रियालिटी या संकल्पना आहेत. या संकल्पना जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतात. हरारी हे अर्थशास्त्र, जीवशास्त्र आणि इतिहासाचे विश्लेषक इतक्या सहजतेने करतात की ते कोणत्याही वाचकाला समजते. हे पुस्तक वाचकाला स्वतःच्या सामाजिक आणि राजकीय समजुतीनुसार प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करते, जे कोणत्याही चांगल्या पुस्तकाचे लक्षण आहे. आता या पुस्तकाचे काही आपण म्हणू दुर्बलता आहे, कमतरता आहे की काही इतिहासकार या पुस्तकावर अति सरळीकरण म्हणजे ओव्हर सिम्प्लिफाईड केल्याचा किंवा काही गोष्टी म्हणजे आपण म्हणू लाखो वर्षाचा इतिहास आहे तो अगदी साध्या पद्धतीत दिलेला आहे, त्यामुळे खूपच सिम्प्लिफाईड केलेला आहे असं म्हटलं जातं. काही ठिकाणी विवादास्पद काही निष्कर्ष आहेत. उदाहरणार्थ कृषी क्रांती फसवी आहे असा तो आरोप केला जातो. तर एवढा मोठा इतिहास एकाच पुस्तकात मांडताना काही विषयांची सखोलता कमी होते असे काही वाचकांना वाटू लागते. तसेच अंतिम भागातील भविष्यातील भाकीत काहीसे अंदाजयुक्त किंवा स्पेक्युलेशन वाटते आणि हे बरोबरही आहे. म्हणजे माझ्या मते हे पुस्तक जर का 2011 साली जर का केलं असेल तर त्यावेळेला जे काही आजच्या जगामध्ये AI आहे, रोबोटिक्स आहे किंवा वेगवेगळ्या विषयांवरती आपण म्हणू ॲडव्हान्स लेवलवरती ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या आपण म्हणू एक इमॅजिनेशनप्रमाणे त्या काळामध्ये त्यांनी नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच्या घडीला जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गोष्टी करतो की ज्याच्यामध्ये अगदी कवितासुद्धा बनवल्या जाऊ शकतात, गाणंसुद्धा एखाद्याच्या आवाजात बनवलं जाऊ शकतं, एखाद्याचं व्हिडिओ बनवू शकतो, जसं काही डीप फेक आपण जे ऐकलेलं आहे की या पद्धतीच्या गोष्टी त्या काळात म्हणजे 2011, 12, 14 ज्या वेळेला ते पुस्तक छापलं गेलं त्याचबरोबर त्याची इंग्लिश आवृत्ती आली त्यावेळेला त्या अस्तित्वात नव्हत्या आणि त्यामुळे त्यांनी जे इमॅजिन केलेले काल्पनिक ज्या काही गोष्टी होत्या त्या आता रियालिटी होत चाललेल्या आहेत. त्याचबरोबर हे पुस्तक त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला मानव म्हणून आपण काय आहोत, आपण कसे घडलो आणि आपले भविष्य काय असेल हे जाणून घ्यायचे आहे. त्यांना इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र एकाच धाग्यात गुंफलेले आवडते. त्यांच्यासाठी हे एक मेजवानी आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विचारवंत नागरिकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. आता हे पुस्तक बऱ्यापैकी आपल्याला अंतर्भूत करतं. त्याच पद्धतीने याच लेखकांनी जर तुम्हाला का हे सेपियन पुस्तक आवडलं असेल तर हरारी यांचे एक पुढचं पुस्तक आहे जे नेक्स्ट त्यांनी सांगितलं होतं. ते पुढील पुस्तक म्हणजे होमो ड्यूस, भविष्याचा संक्षिप्त इतिहास, होमो ड्यूस अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टुमॉरो. त्याचबरोबर त्यांनी 21व्या शतकातील 21 धडे हे सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे जर का तुम्ही ह्या पुस्तकांचं बद्दल सुद्धा जर का वाचन केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी ॲज अ ह्युमन बिईंग मनुष्य प्राणी म्हणून आपण कसे आलो, कसं आपण प्रगती केली, त्याचबरोबर आपलं ध्येय काय आहे, आपण कशा पद्धती कोणत्या कोणत्या संकल्पनावरती आपण आधारित आपण पुढे पुढे आलो, तर या पद्धतीने जर का तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होईल. त्याचबरोबर आपण आपल्या स्वतःच्या अस्तित्वावरती प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उद्युक्त व्हाल. तर श्रोतेहो, आज आपण युवाल नोआ हरारी यांच्या सेपियन्स या महत्त्वपूर्ण पुस्तकाची समीक्षा केली आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवते की आपण ज्या गोष्टींना वास्तव मानतो त्यातील बराचसा भाग आपल्या सामायिक कल्पनेवर आधारित आहे. आपल्या कृषी क्रांतीचे दुःख, विज्ञानाची शक्ती आणि आपल्या भविष्याच्या जबाबदाऱ्यांवर हे पुस्तक विचार करण्यास प्रवृत्त करते. सो सेपियन्स हे केवळ इतिहास नाही तर ते आपल्या माणसाला माणूस म्हणून काय आहोत याचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यास मदत करते. आज या पुस्तकाच्या कार्यक्रमात
सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर या पुस्तकाबद्दल काही आपण म्हणू काही तथ्य आहेत, काही फॅक्ट्स त्याच्याबद्दल आहेत, त्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो. तर या पुस्तकामध्ये ज्यावेळेला भविष्याबद्दल लिहिलं गेलं आणि साधारण 2011ला हिब्रूमध्ये लिहिण्यात आलं, 2014मध्ये त्याचं इंग्रजी प्रकाशित झालेलं आहे. त्यामुळे त्या काळामध्ये तंत्रज्ञान हे जे काही विकसित झालं होतं ते फक्त मेकॅनिकल म्हणा किंवा रोबोटिक्स म्हणा या इथपर्यंतच ते झालं होतं. आजच्या जगामध्ये जे काही AI आहे तर त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि भविष्यातील जे काही अस्तित्व आहे त्याबद्दल या पुस्तकामध्ये चर्चा झाली आहे. सेपियन्स पुस्तकात मानवाच्या भविष्यावर म्हणजे सायंटिफिक रेव्होल्युशन नंतर जो भाग आहे त्यावर सध्या सर्वात जास्त चर्चा होत आहे. हरारी यांनी त्यांच्या पुढील कामामध्ये म्हणजे जो काही होमो ड्यून्स जो प्रकाशित केलेला आहे त्याच्यात AIचे मानवी अस्तित्वावर होणारे परिणाम स्पष्ट केलेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, भविष्यवेधता हा जो काही लेखक आहे त्यांनी AI बद्दल सुद्धा त्याच वेळेला 2014 मध्येच त्यांनी नमूद करून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर हरारी यांच्या मते AI आता केवळ एक साधन नसून ते स्वायत्त घटक ऑटोनॉमस एजंट बनलेलं आहे. त्यामुळे मानवी नियंत्रण गमावण्याची आणि प्रजाती म्हणून आपले महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, मनुष्याच्या एकंदरीत मानव जातीवरती हा आघात होण्याची शक्यता आहे. जर का सर्वच गोष्ट AI करू लागली, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी सगळा विचार करू लागली, निर्णय घेऊ लागली तर मानवाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. त्याचबरोबर हे जे पुस्तक आहे याची महती किंवा आपण याचा महत्त्वाचा भाग किंवा कसं याला पाठबळ मिळालं याबद्दलही माझ्याकडे काही घटना आहेत की बिल गेट्स आणि बराक ओबामा यांच्यासारख्या जागतिक नेत्यांनी सिलिकॉन व्हॅलीमधील दिग्गजांनी या पुस्तकाचे कौतुक केलं आणि या पुस्तकातील संकल्पनांना वापर त्यांच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या जागतिक मंचावर सुद्धा केलेला आहे. सेपियन्सचे आर्मेनियासह 70हून अधिक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहेत आणि हे पुस्तक अनेक वर्षापासून बेस्टसेलर यादीत आपले स्थान टिकवून आहे. 2024-25 मध्ये सुद्धा याचे महत्त्व कायम आहे. लक्षात घ्या, 2014 म्हणजे 11ला हिब्रूमध्ये झालं, 2014ला इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत हे बेस्ट सेलर पुस्तक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर सेपियन्स जे आता हे आपण म्हणू थोडं किचकट असेल किंवा मानवी उत्क्रांतीबद्दल आहे, तर सेपियन्सचे रूपांतर अधिक वाचकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना ग्राफिक्समध्ये हे कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सेपियन अ ग्राफिक हिस्ट्री नावाचं जी एक मालिका तयार झाली आहे की ग्राफिक नॉवेल्सच्या माध्यमातून हे तरुण किंवा आपण जो म्हणून नवीन मुलांसाठी हे दाखवण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे या पुस्तकाबद्दल बऱ्याचशा गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मी सर्वांना असं आवाहन करेन की हे पुस्तक नक्की वाचा. तुम्हाला तुमचा शोध किंवा मानवाचा शोध घेण्यासाठी या पुस्तकाची नक्कीच मदत मिळेल. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण या पुस्तकाबद्दल समीक्षा केली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. Acharya 90 FM